अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आता बृहदारण्य उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या अध्यायातल्या पहिला श्लोक आहे आणि त्यातले 3 ब्राह्मण संपलेत. चतुर्थ ब्राह्मण आपण मागच्या वेळेस सुरुवात केला, त्याची काही मागची जी पार्श्वभूमी आहे ती सांगायला सुरुवात केली, ती अर्धवटच राहिली. तेव्हा ती आता आपण पुन्हा एकदा सुरू करू आणि आपण पुढे याचं काय विस्तार आहे, काय विषय आहे, विषय मुख्य समजून घेतला पाहिजे आणि त्या विषयाच्या अनुसार काय काय ह्याच्यामध्ये बोध दिलेला आहे त्या बोधाचंही आपल्याला आकलन होणं आवश्यक आहे. तेव्हा आज आपण आता दुसऱ्या अध्यायातलं चतुर्थ ब्राह्मणाचं पहिलं पूर्वपीठिका आपण आता सांगणार आहोत. तेव्हा चतुर्थ ब्राह्मणामध्ये मुख्य याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा संवाद आहे. याज्ञवल्कीची पत्नीच आहे मैत्रेयी आणि त्या दोघांचे संवाद अतिशय उद्बोधक आहेत. ज्या संवादामध्ये आपल्याला ब्रह्मतत्व काय आहे, अमृत तत्व काय आहे, ते ह्याचं सगळं आपल्याला बोध ऐकायला मिळणार आहे. तेव्हा विषय असा आहे की आत्मा आहे हा जो सिद्धांत आहे, म्हणजे आहे हा शब्द ज्याच्यावर जोर देण्यासारखा आहे, ज्याच्यावर बल देऊन आपण एखादं वाक्य म्हणतो ना, तेव्हा त्या वाक्याला अर्थाचा आत्मा आहे. तर आहे या शब्दाचा अर्थ अखंड ज्याचं अस्तित्व आहे अशा प्रकारचं ते तत्व आहे, तोच आत्मा आहे. असं इथे आत्मा आहे अशा धारणेने आणि अशा प्रकाराने उपासना करा आणि ते आत्मतत्वच ह्या सर्वामध्ये हे अंतिम प्राप्तव्य आहे. कारण की ते पुत्राधिकाने देखील अधिक, पुत्राधिकापेक्षाही अधिक प्रिय असं आहे. अशा प्रकारे ज्याचा उपन्यास केला गेला आहे त्या वाक्याचे व्याख्यान विषयक संबंध आणि त्याच्या प्रयोजनाचे त्याने आत्म्यास जाणले की मी ब्रह्म आहे या कारणाने तो सर्वरूप होऊन जो गेला, या वाक्यामध्ये वर्णन असं हे केलेलं आहे. आणखीन दोन दोन अशा तीन तीन प्रकारे चालू कोणाचा केले. आवाज कोण इथे येत नाही अजिबात. हा, काळे सर तुमचा आवाज येतोय. आवाज हो. तुमचा येतोय. काळे काका तुमचा आवाज येतोय. ऑडिओ बंद करा. काय? म्यूट करा. तुमचा आवाज म्यूट करा. हा, तेव्हा ह्या वाक्याचं व्याख्यान विषयक संबंध आणि प्रयोजनाचं या ठिकाणी ज्याने आत्म्यास जाणले आहे की काय जाणलं आहे त्याने आत्म्यास की मी ब्रह्म आहे या कारणाने तो सर्वरूप होऊन गेला. आणि ह्या वाक्यामध्ये जे वर्णन केले आहे ते अशा प्रकारे ही गोष्ट अशी दिसून येते की प्रत्येकात्मा ब्रह्मविद्येचा विषय आहे. म्हणजे आत्मतत्व काय, जीवात्मा काय आहे, हा सर्वच विषय जो आहे तो ब्रह्मविद्येचा विषय आहे. आणि अशा प्रकारे जो चातुर्वर्ण इत्यादी विभागाच्या निमित्तभूत हे पांक्तकर्म रूप जे साध्य साधनवालं आणि बीजांकुराच्या समान व्यक्ता अव्यक्त रूप आहे, त्या अविद्येचे विषयभूत नामरूप कर्ममय संसाराचा हे अन्य आहे आणि मी अन्य आहे असा जो भेद निर्माण होतो, तर तीच ती अविद्या आहे असं जो जाणतो तो जाणतच नाही असं म्हणावं लागेल. की जो असं म्हणतो की हे सर्व अन्य आहे आणि मी अन्य आहे, हे विश्व माझ्यापेक्षा वेगळं आहे, मी विश्वापेक्षा वेगळं आहे, मग आत्मतत्व हे माझ्यापेक्षा वेगळं आहे आणि मी आत्मतत्वापेक्षा वेगळं आहे, अशा प्रकारची जाणीव ज्याला आहे तर तो खऱ्या अर्थाने काहीही जाणत नाही. कारण तो भेदामध्ये आहे म्हणून तो जाणत नाही. आणि इथूनच ह्या ठिकाणी आरंभ करून हे नामरूप आणि कर्मत्रय रूप आहेत अशा प्रकारे उपसंहार केला आहे. आणि ह्याच्याशिवाय ब्रह्मलोकापर्यंत उत्कर्ष रूप जे शास्त्रीय भाव आणि स्थावरपर्यंत अशास्त्रीय अधोभावाचा देखील इथे देव आणि असुर हे दोन्हीही प्राजापत्य आहेत. हे प्रजापतीपासूनच निर्माण झालेले आहेत. देव आणि असुराची निर्मितीची कथा सगळ्यांना माहितीच आहे की त्या ठिकाणी आदिती आणि दिती असे दोन या पत्नी होत्या. आणि या दोघीमध्ये आदित्यापासून देव झाले आणि दितीपासून दैत्य म्हणजे असुर झाले अशी कथा आहे. त्यामुळे ते दोन्ही ही प्रजापत्य म्हणजे प्रजापतीपासूनच झालेले आहेत. अशा या वाक्याद्वारे पहिलेच प्रदर्शन केले गेले आहे की ह्या अविद्येचा विषयात विरक्त झालेल्या पुरुषाचा कशा प्रकारे प्रत्येगात्मा विषयक ब्रह्मविद्येमध्ये अधिकार होऊन जाईल. आणि ह्या कारणाने तृतीय अर्थात उपनिषदाच्या पूर्वीच्या अध्यायामध्ये या अविद्येसंबंधी समरूप विषयाचा उपसंहार करून दिला आहे. आता चतुर्थ अध्याय सुरू होतोय. तेव्हा चतुर्थ अध्यायामध्ये तर मी तुझ्याकरिता ब्रह्माचा उपदेश करेन अशा प्रकारे ब्रह्मविद्येचे विषयभूत या प्रत्येगात्माचा आरंभ करून क्रिया कारक फल स्वभाव आणि सत्य या शब्दाच्या
वाच्य समस्त जीवधर्माच्या प्रतिषेधाद्वारे नेती नेती ह्या वाक्याने हे अवशेष शून्य हे एक एक अद्वय ब्रह्माचे हे ज्ञान करून घेत दिलेले आहे. आता या ब्रह्मविद्येचे अंगरूपाने संन्यासाचे विधान करायचे आहे. कारण की स्त्री पुत्र आणि धन इत्यादी रूप पांगतकर्म हे हा सर्व अविद्येचाच विषय आहे. आणि ते आत्मप्राप्तीचे साधन कधीही होऊ शकत नाही. कोणत्या तरी अन्य फलाच्या प्राप्तीसाठी अन्य साधनांचा प्रयोग करणे हे एक आत्मतत्व प्राप्त करण्याच्या प्रतिकूलच आहे. भूक आणि तहानेच्या निवृत्तीसाठी धावणे अथवा चालणे हे काही साधन होऊ शकत नाही. पुत्र इत्यादी साधन तर मनुष्यलोक, पितृलोक आणि देवलोकाच्या प्राप्तीचे साधन रूपाने ऐकले गेलेले आहे. आत्मप्राप्तीच्या साधन रूपाने ऐकले गेलेले नाही. कामशब्दाने विशेषित हे होण्याच्या कारणाने देखील या ब्रह्मविद्येचे ते साधन नाही. इतकेच काम असते. अशा प्रकारे कर्माचे काम्यत्व ऐकले जाण्याच्या कारणाने विहित कर्म ब्रह्मवेत्यासाठी नसते. कारण की ब्रह्मवेत्ता हा आत्मकामात होत असतो आणि आत्मकामाची कोणतीही कामना होणे संभवतच नाही. याच्याशिवाय ज्या आमच्यासाठी हे आत्मलोकच इष्ट आहे अशा श्रुतीने देखील हे सिद्ध केले आहे. कोणी कोणी तर ब्रह्मवेत्याच्या देखील ईश्वराशी संबंध लावतात आणि त्यांनी मग हे म्हणजे असे जे लावतात की जो ब्रह्मवेत्ता आहे त्यांना हे ईशण आहे असा संबंध लावणारे जे आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने बृहदारण्यक ऐकलेच नाही. पुत्र इत्यादी ऐषणांचा संबंध तर अविद्वानास होतच असतो. विद्येच्या विषयामध्ये त्यांनी श्रुतीने केलेल्या या विभागास ऐकलेच नाही. ज्या आम्हास हा आत्मलोकच इष्ट आहे या कारणाने आम्हा प्रजेस घेऊन काय करणारे इत्यादी त्याने त्याचा विरोध देखील माहीत नाही. आणि समस्त क्रियाकारक आणि फलाच्या या निषेधरूप विद्येचे होण्याच्या आपल्या कार्याच्या सहित ते हे अविद्येने ते राहू शकत नाहीत. आणि त्यांनी व्यासजींचे वचन देखील कधी ऐकलेच नाही. कर्माचे स्वरूप अज्ञानमय आहे आणि विद्येचे स्वरूप ज्ञानमय आहे. त्यामध्ये एक दुसऱ्याच्या विपरीत होणे हे रूपविरोधच आहे. जसे की वेदाचे जे वचन आहे की वेदांच्या जे एक वचन असे आहे की कर्म करा आणि कर्माचा त्याग करा. तर पुरुषाच्या ज्ञानाद्वारे कोणत्या गतीस प्राप्त होत असतो यास मी ऐकू इच्छित आहे. म्हणजे या ठिकाणी कर्म करा ही आज्ञा दिलेली आहे आणि कर्माचा त्याग करा असंही आज्ञा दिलेली आहे. ही जे परस्पर विरुद्ध असे जे काही विधानं आहेत त्या विधानाचा नेमका आशय काय आहे, त्याचा अर्थ काय आहे ह्याच्याबद्दल ती मैत्रीय म्हणते की मला ह्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. कारण की कर्म आणि ज्ञान हे तर एक दुसऱ्याच्या विरुद्ध स्वभाववाले आणि प्रतिकूल आणि ते विद्यमान आहेत. या प्रकारे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना जीव कर्माने बांधला गेला आहे आणि ज्ञानाने तो मुक्त होऊन जात असतो. या कारणामध्ये पारदर्शी मुनिजन कर्म करत नाहीत. अशा प्रकारे कर्म आणि ज्ञानामध्ये विरोध दाखवला गेला आहे. या कारणाने ब्रह्मविद्या कोणत्या तरी अन्य साधनांच्या बरोबर मिळून हे पुरुषार्थाचे साधन होऊ शकत नाही. परंतु सर्वांशी विरोध राहण्याच्या कारणाने हा तर समान साधनापेक्षा निरपेक्ष राहूनच पुरुषार्थाचे साधन होत असते. म्हणून समस्त साधनांचा त्यागरूप संन्यासाचे याचा अंगरूपाने विधान करणे हेच अभिष्ट आहे. एवढेच हे अमृतत्वाचे साधन आहे असा निश्चय केल्या जाण्याने याज्ञवल्क्याने कर्मी होत असताना देखील आता संन्यास घेतला. असा 6व्या अध्यायातील अंतामध्ये जे लिंग होण्याच्या आणि कर्मरूप साधनाने रहित मैत्रेयीच्या प्रती हे अमृतत्वाच्या साधनरूपाने ब्रह्मविद्येचा उपदेश केल्या जाण्याने व धनाची निंदा देखील निष्पन्न होणारी आहे. आणि म्हणून धनाच्या निंदेचे वचन हे इष्ट होत नाही. कर्माचे साधनभूत धनाची निंदा तर केव्हाही उचित होईल जेव्हा हे कर्माचा त्याग करणे हे अभिष्ट होईल. त्याच्याशिवाय ब्राह्मण जाती त्याला परास्त करून देत असतात, क्षत्रिय जाती त्याला परास्त करून देत असतात इत्यादी वाक्याने हे कर्म अधिकाराच्या निमित्तभूत वर्णाश्रमादी प्रत्ययाची निवृत्ती होऊन जाण्याने देखील हेच सिद्ध होत असते. ब्राह्मणत्व आणि क्षत्रियत्वाचे प्रत्ययाचा निराश केला गेल्यावर ब्राह्मणाने असे केले पाहिजे, क्षत्रियाने हे केले पाहिजे इत्यादी विधीचा कोणताही विषय न राहण्याच्या कारणाने कोणतेही स्वरूप राहत नाही. ज्या पुरुषाचा देखील ब्राह्मणत्व आणि क्षत्रिय रूप प्रत्यय हा निवृत्त होऊन गेलेला आहे त्यास तत्संबंधी प्रत्यय न राहण्याच्या कारणाने स्वतःच त्याचे कार्यभूत कर्म आणि कर्माच्या साधनेचा हा संन्यास हा प्राप्त होऊन जात असतो. म्हणून आत्मज्ञानाच्या अंगरूपाने संन्यासाचे विधान करण्याच्या इच्छेनेच ही आख्यायिका
आरंभ केलेली आहे. म्हणजे या पूर्ण आता हे पूर्वपीठिकेमध्ये जे महत्वाची गोष्ट सांगितली आहे ती अशी आहे की जेव्हा ब्रह्मतत्वाशी मनुष्य एकरूप होतो किंवा ब्रह्मवेत्ता होतो त्यावेळेस त्याला वर्ण आश्रम सुद्धा हे सुद्धा बंधनाच्या पलीकडे तो जातो. आणि त्या ठिकाणी कर्म आणि ज्ञान आता ह्या दोन शब्दाचे परस्पर विरोधही दाखवलाय. आणि त्यामध्ये दोन्ही वाक्य असे दाखवले आहेत वेदामध्ये की वेद म्हणतो की कर्म आपलं कर्म करा आणि दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतो की कर्माचा त्याग करा आणि ज्ञानाचा स्वीकार करा. कर्माने हे बंधन निर्माण होतं आणि ज्ञानाने मुक्ती मिळते. असं जे विधान आहे त्या विधानासंदर्भात सुद्धा हा प्रश्न तिचा मैत्रेयीचा आहे. तेव्हा या दोन्हीचंही स्पष्टीकरण पुढे हे याज्ञवल्क्य ऋषींनी कसं दिलं आहे ते आपल्याला कळून घेणं आवश्यक आहे. तेव्हा इथे ही भूमिका मी अशी सांगू इच्छितो. इथे ज्ञान जो आहे ते आत्मज्ञान आहे आणि इथे कर्म जो शब्द वापरला आहे तो काम्यकर्म आहे. पण जेव्हा कर्म हे कर्तव्य भावाने केलं जातो तेव्हा निषिद्ध तत्वाचा त्याग होतो आणि निषिद्ध तत्वाचा त्याग गेल्यानंतर तो आपोआपच ज्ञानस्वरूप होतो. हेही समजणं आवश्यक आहे. म्हणून कर्तव्य करण्याबद्दल ह्यांनी वेदाने पुरस्कार केलेला आहे परंतु काम्यकर्माचा निषेध केलेला आहे. म्हणून कर्म हा शब्द वापरला की त्या ठिकाणी काम्यकर्म असं अध्यारूत असतं. पण जेव्हा कर्तव्य हा शब्द वापरला तेव्हा ती जी क्रिया आहे त्याचा मात्र पुरस्कार वेदाने केला आहे हा त्याचा अर्थ आहे. आणि ज्ञान हा शब्द जिथे जिथे वापरलाय तिथे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान ह्याच अर्थाने वापरलेला आहे. त्यामुळे आत्मज्ञानानेच तो मुक्त होतो ब्रह्मज्ञानानेच तो मुक्त होतो हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा या दोन्ही अर्थाला समजून घेऊन जी मैत्रेयीने हा जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाबद्दल या याज्ञवल्क्यांनी काय सांगितलंय ते आपण पाहूया. तेव्हा आता हा पहिला मंत्र हा पहिला चतुर्थ ब्राह्मणातला हा पहिला अध्याय आणि पहिला मंत्र आहे. मंत्र असा आहे की मैत्रेयी इति होवाच याज्ञवल्क्य उद्यासन्वा अरे हमस्मात् स्थान आदस्मी हस्तते नया कात्यायंतांत करवाणी इति. आता कात्यायन आणि मैत्री हे दोन त्याच्या स्त्री आहेत याज्ञवल्क्याच्या. त्याच्या समोर तो बोलतो आणि इथे अर्थ असा आहे की अगं मैत्रीय असे याज्ञवल्क्यांनी म्हटले की मी हे जे स्थान म्हणजे या ठिकाणी गायीनी युक्त असलेल्या आश्रमाचा सर्व जे काही आहे धनधान्य आहे संपत्ती आहे या सगळ्याच्या मध्ये मी आता संन्यास आश्रमात जाणार आहे. आणि म्हणून मला तुमची सर्वांची ही अनुमती पाहिजे. आणि मी अशी इच्छा करत आहे की या कात्यायनीच्या बरोबर तुझ्याही मी वाटण्या करून देईल. म्हणजे कात्यायनी आणि मैत्रेय या दोन त्याच्या स्त्रिया आहेत. त्या स्त्रियांमध्ये त्याची सर्व संपत्ती ही दोघांमध्ये वाटून देण्याची माझी इच्छा आहे. आणि मी ह्या सर्वातून मुक्त होऊन संन्यास घेणार आहे. अशा प्रकारचा त्यांनी हे समोर मांडलेलं आहे दोन्ही आपल्या स्त्रियांसमोर. हा तेव्हा ह्या सर्व निवेदनाचा अर्थ असा आहे की याज्ञवल्क म्हणतो की अगं मैत्रेय या असं याज्ञवल्क्यांनी म्हटलं. अर्थात याज्ञवल्क्य नावाच्या ऋषींनी आपली भार्या हे मैत्रीच बोलवले आणि अगं अशा ह्या शब्दामध्ये संबोधन केले. मी उद्यासन येथून वर हे परिव्राजकार संज्ञक जो आश्रमांत आहे त्यामध्ये त्याला मी जाणणार आहे. आणि ह्या ग्रस्ताश्रमाने वरील दुसऱ्या आश्रमात जाण्याचा मी इच्छुक आहे. तेव्हा यासाठी हंत म्हणजे तुमची अनुमती ही इच्छित आहे. आणि ह्याच्याशिवाय हे देखील ही भार्या जी आहे कात्यायनीच्या बरोबर तुझ्या पण संपत्तीचा हा इथे वाटण्या करून देणार आहे. आणि पतीच्याद्वारे माझ्याशी संबंध असलेले तुम्ही दोन्हीही आपसामध्ये जो संबंध होता आता द्रव्य विभागात करून त्या संबंधाचाही विच्छेद करून तुम्ही स्वतंत्र आपल्या धनाचं तुम्ही तुमची स्वतःची ती धन होतील. त्यामुळे कोणी कोणावर अवलंबून राहणार नाही. आणि ह्याचा संबंधाचाही इथे विच्छेद करू. अर्थात धनाच्या द्वारे तुम्हा दोघांच्या मी वाटण्या करून मी इथून निघून जाईल आणि संन्यास आश्रम घेईल असं या ठिकाणी निवेदन केलेलं आहे पहिल्या मंत्रात. त्याच्यानंतर पुढे दुसऱ्या मंत्रामध्ये असं म्हणतात की सा होवाच मैत्रेयी यन्नोमय इयम भगोः सर्वा पृथिवी वित्तेन पूर्णा स्यात् कथम ते तामृता श्यामिति नेति होवाच याज्ञवल्क्यो उपकरणाम वा तम जीवितम तथैव ते जीवितम स्यात् अमृतत्वस्य तू नाशास्ति वित्ते नेती. तेव्हा मैत्रियाने काय म्हटले खूप महत्वाचं आहे ह्याच्यावर हे जे निवेदन केलं यांनी याज्ञवल्क्याने त्याच्यावर मैत्री असं म्हणते की भगवान
या धनाच्या संबंधित तुम्ही मला सर्व पृथ्वी जरी मला देऊ केली तरी काय मी ह्या सर्व संपत्तीने मी अमर होऊ शकेल काय? याज्ञवल्क्याने सांगितले की कधीही नाही. भोग सामुग्रीने संपन्न मनुष्याचे जसे जीवन असते त्या प्रकारे तुझे जीवन होऊन जाईल. धनाने मात्र अमृत तत्वाची आशा करायलाच नको. म्हणजे तिचा प्रश्न इतका योग्य आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा अतिशय सुस्पष्ट आणि सत्याला धरून सांगितलं की प्रश्न असा आहे की हे भगवान म्हणजे आपल्या पतीला म्हणतात ते आणि ती म्हणते की हे सर्व जरी तू मला दिलं किंवा अगदी तुझ्या सिद्धीने मला संबंध पृथ्वीचं जरी राज्य दिलं तरी त्याच्याने मी अमर होईल का? अमृत तत्वाची मला ओळख होईल का? आणि मला अमृत तत्वाची ओळख करून घ्यायची, अमृत तत्वाबरोबर मला एकरूप व्हायचं आहे, तर हे ह्याच्याने होऊ शकेल का? तर त्याचा प्रश्न अतिशय योग्य आणि सुंदर आहे. त्याच्यातूनच पुढचं ज्ञान आपल्याला मिळणार आहे. आणि त्याच्याच बरोबर त्या उत्तर देताना त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की कितीही तुम्हाला धन मिळो, कितीही तुम्हाला सगळं आयश आराम मिळो, एकदा तुमचा देह त्याग झाला की ह्या सर्व गोष्टीचा तुमचा यत्किंचितही संबंध राहणार नाही. म्हणून हे सर्व प्राप्त झाल्यानंतर अमरतत्व तुम्हाला मिळू शकत नाही. त्यामुळे अमृततत्वाची तर आशाच करायला नको की जे अशा प्रकारे या धनाची आशा करतात त्याला अमृततत्वाची आशा घ्यायलाच नको. तेव्हा तू जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर जे आहे ते नकारात्मक आहे की ह्या सर्व संपत्तीने अमृतत्व प्राप्त होऊ शकत नाही. उत्तर स्पष्ट दिलेलं आहे आणि प्रश्नही अतिशय स्पष्ट आहे. तेव्हा या पूर्ण विवेचनाचा आशय काय आहे हे आपण बघू की अशा प्रकारे हे सांगितल्या जाण्यावर मैत्रिणीने सांगितले की येथे नू हा निपात वितर्काच्यासाठी आहे. काय सांगितलं तर दाखवत आहे तर भगवान जर ही समुद्राने घेरलेली आणि वित्त म्हणजे धनाने परिपूर्ण असलेली ही सर्व पृथ्वी जी आहे ती जरी माझी होऊन जाईल तरी देखील मी कशा प्रकारे अमर होऊ शकते, अर्थात कशा प्रकारे अमर होऊ शकते का, हा प्रश्न आहे की ह्या सगळ्या प्राप्तीनंतर मी अमरतत्व मला प्राप्त होऊ शकतं का, असं कथम शब्द आक्षेपाच्या अर्थाने म्हटलंय. अथवा हे प्रश्नार्थक देखील होऊ शकतं की अर्थात पृथ्वीने व्याप्त भरलेले त्या धनाने संपन्न होणारे अग्निहोत्रादी कर्माने देखील काय मी अमर होऊ शकते काय? अशा प्रकारे व्यवहित पदांचा संबंध आहे. त्यामुळे याज्ञवल्क्याने सुद्धा उत्तर दिले की नाही. जरी कथम पदाचा आक्षेपार्थ मानले जाईल तरी याज्ञवल्क्याने नाही असे सांगून त्याचे अनुमोदनच केले आणि जर त्याला प्रश्नार्थक मानले जाईल तर या उत्तरासाठीच आहे आणि अर्थात तू त्याने अमर होऊ शकणार नाही असं अत्यंत सुस्पष्ट सांगितलंय. तर मग काय होईल तर लोकांमध्ये जसे उपकारवान म्हणजे नाना सामुग्रीने संपन्न असलेल्या लोकांचे जीवन जसे ऐश्वर्य आणि सुखाने साधनभूत भोगाने संपन्न होत असते तसेच तुझे जीवन निश्चितच होईल. पण धनाने आणि धनसाध्य कर्माने अमृततत्वाची तर मनाने देखील आशा करता कामा नये, कारण ते होणारच नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तेव्हा त्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण बघूया. आता हे म्हणजे दोन आपण पाहिले प्रश्न आणि उत्तर. मैत्रेयीचा प्रश्न आहे आणि याज्ञवल्क्याचं उत्तर आहे. आता पुढे काय म्हणतात ते बघूया. आता पुढे मैत्रेयीचा अमृत तत्व साधन विषयक प्रश्न आहे. आता हे दोन तर प्रश्न सुटले की बा वाटण्या करून तुम्ही मला हे द्याल सगळी संपत्ती, तर त्या संपत्तीचा उपयोग अमृत तत्व प्राप्त करण्याकरता होणार नाही हे तुम्ही सांगितलं. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की अमृत तत्व ह्या साधना कशी असते त्या विषयात त्याच्या संदर्भात हा आता मैत्रेयीचा प्रश्न आहे. तर मैत्रेय असं विचारते मंत्र मंत्र क्रमांक 3. सा होवाच मैत्रेयी येना हा नामृता त्या किमं तेन कुर्या यदेव भगवान वेद तदेव मी ब्रुहिती. त्या मैत्रिणीने सांगितले की ज्याने मी अमर होऊ शकत नाही त्या घेऊन तरी मी काय करू? तेव्हा श्रीमान जे काही अमृत तत्वाचे साधन आहे ते आपण जाणत आहात तेच मला द्यावे. म्हणजे तिने मागितलं काय आता की आता हे तर घेऊन मला मी अमर होऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही मला मला ह्याची आवश्यकताही नाही, तेव्हा ते घेऊन मी काय करेन? मला तर फक्त अमृत तत्व पाहिजे. त्याच्यामुळे पुढे ती विनंती करते की श्रीमान जे काही अमृततत्वाचं साधन आहे आणि जे आपण संपूर्णपणे जाणत आहात ते मला द्यावे. तेव्हा याचा आशय असा आहे की त्या मैत्रिणीने सांगितले की अशा प्रकारे सांगितल्या जाण्याच्या मैत्रिणीने असं उत्तर दिलं अशी गोष्ट आहे की ज्याने मी अमृततत्व होऊ शकत नाही त्या धनाचे मी काय करेन? श्रीमान जे काही केवळ अमृततत्वाचे साधन असे आहे त्या अमृततत्वाच्या साधनेचा मला तुम्ही उपदेश करा.
आता पुढे ह्याच्यावर याज्ञवल्क्यचे आश्वासन काय आहे? मंत्र मंत्र क्रमांक 4. तेव्हा स होवाच याज्ञवल्क्य प्रिया बतारे न सती प्रियम भाषस्य ये ह्यां स्व व्याख्यास्यामी ते व्याचक्षणास्य तू मे निदिध्यासस्वेती. अर्थ असा आहे की त्या याज्ञवल्क्याने पुढे सांगितले की धन्य आहेस तू मैत्री, तू पूर्वी देखील माझी प्रिय राहिलेलीच आहेस आणि ह्या समयी देखील प्रिय वाटणाऱ्या निवेदनात सांगून राहिली आहेस. तेव्हा मला अतिशय आनंद झाला आहे. तेव्हा बस, माझ्याजवळ येऊन बस. मी तुझ्या प्रती आता ह्या सर्वाची व्याख्या करेन आणि तू व्याख्यान केलेल्या माझ्या वाक्याच्या अर्थाचे तू अवश्य चिंतन करावे. म्हणजे इथे पहिल्यांदा याज्ञवल्क्याला अतिशय आनंद झालेला आहे आणि तो म्हणाला की तू धन्य आहेस, तू मला पूर्वीही प्रिय होतीस आणि आताही मला अत्यंत प्रिय वाटतेस, कारण तू योग्य तो प्रश्न विचारला आहे आणि तुझ्या प्रश्नाच्या निमित्ताने आता मी त्याची व्याख्या करेन आणि त्याच्यावर व्याख्यान देईन. ते तू लक्षपूर्वक त्याचं श्रवण करावं आणि त्या बोधाचा स्वीकार करावा. तेव्हा या चौथ्या मंत्राचा आशय असा आहे की त्या याज्ञवल्क्याने सांगितले की अशा प्रकारे धनाने निष्पन्न होणाऱ्या ह्या अमृत तत्वाचा साधनाचा त्याग करून दिल्या जाण्यावर याज्ञवल्क्याने आपल्या अभिप्रायाच्या पूर्तीमध्ये संतुष्टता व्यक्त केली आणि ते म्हणाले की बस, की अर्थात त्याने अनुकंपा करताना सांगितलं की अगं मैत्रिये, तू आमची प्रिय आहेस आणि इष्ट आहेस. अर्थात पूर्वीपासूनच आमची तू प्रिया होऊन या समयी देखील तू अत्यंत प्रिय म्हणजे अनुकूलच आहेस. तेव्हा या कारणाने तू आता इथे ये आणि बैस. मी तुझं अभिष्ट अमृतत्व साधनभूत आत्मज्ञानाची आता मी व्याख्या करून देईल आणि या संदर्भात मी तुला उपदेश करेन. माझे व्याख्यान केल्यावर तू मात्र त्याचा निधिध्यास करावा. अर्थात ह्या माझ्या वाक्याचा अर्थतः निश्चय करून ध्यान करून त्याचा बोध प्राप्त करण्याची तू इच्छा करावी, असं त्याने निवेदन केलं. त्यावर आता पुढे असं म्हणतात की प्रियतम आत्म्याच्यासाठी अन्य वस्तू देखील प्रिय होत असतात. आता हा वेगळा सिद्धांत आहे आणि हा सिद्धांत आपण सगळ्यांनी अतिशय लक्षपूर्वक ऐकावा की आत्मतत्व काय आहे आणि आत्मतत्वाचा परिणाम आपल्याला या ब्रह्मांडामध्ये किंवा आपल्या या जगाच्या व्यवहारामध्ये कसा होतो, हा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तर हा मंत्र क्रमांक आहे 5. त्या मंत्र क्रमांक 5 मध्ये काय सांगितले ते बघा. की स होवाच नवा अरे प्रत्युः कामाय पतिः प्रियो भवत्याम आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति. नवा अरे जायाई कामाय जया जाया प्रिया भवत्याम अनस्तु कामाय जया प्रिया भवति. नवा अरे पुत्राणां कामाय पुत्राः प्रियाः भवन्त्यात् आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रिया भवन्ति. नवा अरे वित्तस्य कामाय वित्त प्रियं भवत्यात्मनस्तु कामाय ब्रह्मप्रियं भवन्त्यात्मनस्तु कामाय ब्रह्मप्रियं भवति. नवा अरे क्षत्रस्य कामाय क्षत्रं प्रियं भत्यात्मनस्तु कामाय क्षत्रं प्रियं भवति. नवा अरे लोकानां कामाय लोकाः प्रिया भवन्त्यात्मनोऽस्तु कामाय देवाः प्रिया भवन्ति. नवा अरे भूतानां कामाय भूतानि प्रियाणि भवन्त्यात्मनस्तु कामाय भूतानि प्रियाणि भवन्ति. नवा अरे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवत्यात्मनवस्तु कामाय सर्वं प्रिय भवति. आत्मा वा अरे दृष्ट्व्या श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासत्यव्यो मैत्रेय्यात्मनो वा अरे दर्शनेन श्रवणेन मत्या विज्ञानेदम सर्वं विदती. फार सुंदर आहे हे सगळं विवेचन. त्याचं पहिल्यांदा आपण मराठी शब्दशः अर्थ पाहू आणि मग आशयाला जाऊ आपण. तेव्हा याचा शब्दशः अर्थ असा आहे की याज्ञवल्क्याने सांगितलं की अगं मैत्री हा निश्चय आहे की पतीच्या प्रयोजनासाठी पती प्रिय होत नसतो, तर आपल्या स्वतःच्या प्रयोजनासाठी पती प्रिय होत. म्हणजे अर्थ असा आहे की कुठलीही पत्नी जी आहे ना ती पतीच्या प्रियते पद्धती ती पतीला
आपलं मानत नाही, तर आपल्या स्वतःच्या या आनंदासाठी, सुखासाठी ती पतीला प्रिय म्हणते, हा त्याचा अर्थ आहे. तसंच स्त्रीच्या प्रयोजनासाठी स्त्रिया प्रिय होत नसतात, तर स्वतःच्याच प्रयोजनासाठी स्त्री ही प्रिय होत असते. पुत्राच्या प्रयोजनासाठी पुत्र प्रिय होत नसतात, तर आपल्या प्रयोजनासाठीच पुत्र प्रिय होत असतो. ब्राह्मणाच्या प्रयोजनासाठी ब्राह्मण प्रिय होत नाहीत, तर आपल्याच प्रयोजनासाठी ब्राह्मण प्रिय होत असतो. क्षत्रियाच्या प्रयोजनासाठी क्षत्रिय प्रिय होत नसतो, तर आपल्याच प्रयोजनासाठी क्षत्रिय प्रिय होत असतो. लोकांच्या प्रयोजनासाठी लोकप्रिय होत नसतात, तर आपल्याच प्रयोजनासाठी लोकप्रिय होत असतात. देवतांच्या प्रयोजनासाठी तर आपल्याच प्रयोजनासाठी देवता प्रिय होत असतात. प्राण्यांच्या प्रयोजनासाठी आणि ते प्राणी प्रिय होत नसतात, तर ते आपल्याच प्रयोजनासाठी प्रिय होत असतात. आणि सर्वांच्या प्रयोजनासाठी सर्व प्रिय होत नसतात, तर आपल्याच प्रयोजनासाठी सर्व प्रिय होत असतात. अगं मैत्रिय, हा आत्मा जो आहे तो आत्माच दर्शनीय, श्रवणीय, मननीय आणि ध्यानासाठी जाणण्यास योग्य आहे. तेव्हा हे मैत्रिय, या आत्म्याच्या दर्शन, श्रवण, मनन व विज्ञानानेच हे सर्वांचे ज्ञान हे ह्या ठिकाणी होऊन जात असते. असा याचा शब्दशः अर्थ आहे. आता आपण आशय बघूया काय तो. तसं तुम्हाला शब्दशः अर्थामध्ये सुद्धा हे लक्षात आलं की प्रत्येक जी व्यक्ती आहे ती जगाच्या सुखसोयी प्राप्त करण्याच्या वस्तूच्या मध्ये त्यांना प्रियत्व नसतं, तर त्या वस्तूच्या निमित्ताने स्वतःला जे सुख मिळतं त्या सुखाबद्दल त्याला प्रियता वाटते. आणि म्हणून ती कुठली व्यक्ती असो किंवा कुठली वस्तू असो किंवा कुठलीही साधन असो, त्या सगळ्या साधनेमध्ये तिचं लक्ष जे असतं ते आपल्याला किती सुख मिळतं, नुसतं दुरून कौतुकाचा विषय नाही. त्या व्यक्ती, वस्तू, परिस्थिती या सगळ्यांचं सुख हे तिला मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपण ह्या वस्तू मला प्रिय आहेत. घर मला प्रिय आहे कारण घरामुळे मला राहण्याचं सुख मिळतं. पत्नी मला प्रिय आहे कारण पत्नीमुळे मला सुख मिळत असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा हा अर्थ आहे. आणि शेवटी त्याने निष्कर्ष असा काढला की आत्मा जो आहे तो आत्मा हाच खऱ्या अर्थाने हा प्रिय असतो. पण त्या आत्म्याच्या निमित्ताने त्या वस्तू आपल्याला प्रिय वाटतात. तेव्हा त्या वस्तू प्रिय नसतात, तर आपणच आपल्यासाठी म्हणतो. तर हा आपल्यासाठी म्हणजे कोण, हा तिथे शेवटी उत्तर दिलं की आपल्यासाठी म्हणजेच शरीर नव्हे, मनबुद्धी चित्त अहंकार नव्हे किंवा तुमच्या इच्छेचा समुच्चय नव्हे, तर माझं जे निरपेक्ष अस्तित्व आहे तोच आत्मा आहे. त्या आत्मतत्वाच्या सुखासाठी आपण इतरांचं सुख घेण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नव्हे, ते इतरांचं सुख म्हणजे आत्मतत्वाचंच सुख त्यात असतं. हा या ठिकाणी महत्वाचा सिद्धांत इथे मांडलेला आहे. तेव्हा या पंचम मंत्राचा आपण आशय पाहूया की अमृतत्वाच्या साधनेसाठी, वैराग्य करण्यासाठी व त्या इच्छेने याज्ञवल्क्यजीने स्त्री, पती, पुत्रासहित त्यांचा त्याग केला. वैराग्य उत्पन्न करत आहोत. त्यांनी सांगितलं की नाही वही, येथे वही शब्द जो आहे तो प्रसिद्ध वस्तूची आठवण देण्यासाठी आहे. अर्थात लोकात हे प्रसिद्धच आहे की पती म्हणजे भरताच्या प्रयोजनासाठी स्त्री प्रति प्रिय होत नाही, तर मग काय गोष्ट आहे, तर आपल्यासाठी अर्थात आपल्याच प्रयोजनासाठी स्त्रीचे पती प्रिय होत असतात. अशा प्रकारे न वा अरे जयाई हे इत्यादी शेषवाक्यांचा अर्थ जो आहे तो याचाच समान समजला पाहिजे की हे मैत्रिय, न पुत्राचे, न धनाचे, न ब्राह्मणाचे, न क्षत्रियाचे, न लोकांचे, न देवाचे, न भूतांचे व न अन्य सर्वांचे, सर्वच प्रयोजनासाठी ते प्रिय होत असतात. तर येथे जे जे प्रीतीचे समीपतर साधन असते त्याचे पहिले पहिले वर्णन केले आहे. कारण की त्यांच्यामध्येच वैराग्य अधिकाधिक अभिष्ट आहे. सर्व शब्दाचेच ग्रहण म्हणा अथवा न म्हटलेले सर्व साधनाचं सूचित करण्यासाठी आहे म्हणा. म्हणून या लोकांमध्येच हे प्रसिद्ध आहे की आत्माच प्रिय आहे, हा सिद्धांत आहे. तेव्हा अन्य काहीही नाही. याचा तत् अ, याचा तदेत प्रेय हा पुत्रात ह्या वाक्याचा उल्लेख केला आहे. या वाक्याचे हे व्याख्यारूप असं आहे की हे वचन सांगितले आहे. आणि म्हणून आत्म्याची प्रीतीचे साधन होण्याच्या कारणाने जो अन्यत्र प्रीतीचे साधन करतो तो मात्र गौण आहे. कारण आत्म्यातच मुख्य प्रीती असते हे त्यालाही कळत नाही. आणि म्हणून मैत्रीय आत्माच द्रष्टव्य आणि दर्शन करण्यास योग्य आहे. आणि पहिले आचार्य आणि शास्त्राद्वारे जे श्रवण करणे योग्य व नंतर तर्काद्वारे मनन करण्यास योग्य, त्याच्यानंतर ते निधिध्यासित्व जे अर्थात ध्यान करण्यास योग्य असणारे
कारण की अशा प्रकारे श्रवण मनन व निधिध्यासन रूप साधनेने संपन्न होण्यावरच याचा साक्षात्कार होत असतो. ज्या समयी ह्या सर्व साधनांची एकता होत असते त्याच समयी ब्रह्मैकत्व विषयक सम्यक दर्शनाचा प्रसाद होत असतो. अन्यथा केवळ श्रवणमात्राने त्याची स्फुटता होत नाही. आत्म्यामध्ये अविद्येने आरोपित प्रीतीच्या विषयभूत जे ब्राह्मण आणि क्षत्रियादी वर्णाश्रमरूप कर्माचे निमित्त आहे, ती क्रिया कारक आणि फळरूप आणि रज्जूमध्ये आरोपित सर्व प्रीतीचे समान हे अविद्याजनित प्रतीतीचा विषय आहे. तेव्हा त्याच्या निवृत्तीच्यासाठी श्रुती सांगत आहे की हे मैत्रीय, आत्म्याचेच दर्शन श्रवण मनन आणि ज्ञान होण्याचा निश्चय हे सर्व ज्ञात होऊन करणारे आहे. अशा प्रकारचा अतिशय महत्वाचा सिद्धांत आणि अतिशय महत्वाचं हे निष्कर्ष या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तेव्हा त्या दृष्टीने जगाला पहा की जगातली कोणतीही वस्तू जेव्हा आपल्याला प्रिय आहे असे आवडते आणि त्यावेळेस जे प्रिय वाटण्याचं जे मूळ कारण आहे ते मूळ कारण असं आहे की माझ्या सुखाकरता मी हे घेतोय. आपण मॉलमध्ये जाऊन एखादी वस्तू घेतो तेव्हा ती घेताना ती वस्तू आवडते म्हणून घेत नाही, तर ती मला आवडते आणि मला सुख देणारी ती आहे. असं आता इथे प्रश्न मला म्हणजे कोणाला, तर शरीराला का मनाला का बुद्धीला का नाही, तर ते आत्म्याला प्रिय आहे म्हणजेच आत्मा मला प्रिय आहे हा त्याचा अर्थ आहे. मला सर्वात प्रिय आत्मा आहे, पण त्या आत्म्याच्या निमित्ताने मी वस्तूकडे पदार्थाकडे त्यानंतर परिस्थितीकडे आपण पाहतो आणि मग ती वस्तू ती पदार्थ जे आहेत ते मला प्रिय आहेत असं म्हणतो. तर खऱ्या अर्थाने त्या वस्तू प्रिय नसतात, तर त्याला आत्मा हा प्रिय असतो आणि आत्मा सर्वसंपन्न आहे. तेव्हा आत्मा सर्वापासून जो हा कसा अभिन्न आहे हेच त्या ठिकाणी निष्कर्ष आहे. तेव्हा त्याचंच हे आता पुढचा जो हे आहे मंत्र आहे तो आत्मा सर्वापासून अभिन्न कसा आहे याचं प्रतिपादन करायला सुरुवात केली आहे. तेव्हा त्याच्यावर पहिल्यांदा शंका उत्पन्न केली की अन्यचे ज्ञान होण्यावर यापासून भिन्न वस्तूचे ज्ञान कसे होऊ शकते. म्हणजे अन्यचे ज्ञान आहे ते अन्यच ज्ञान आहे, त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून त्याचं ह्या मूळ जे आत्मतत्वाचं ज्ञान होतं हे कसं काय असू शकतं असं त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. तेव्हा या प्रश्नाचं समाधान करताना सांगितलं की असं काही दोष नाहीये, कारण की आत्म्यास सोडून अन्य कोणतीही वस्तू नसते. कारण प्रत्येक वस्तूचं जे अस्तित्व आहे ना, ते अस्तित्व म्हणजेच आत्मा आहे. सिद्धांत लक्षात घ्या की आम्ही काय म्हणतो की बा ही वस्तू आहे आणि ती मला मिळाली आणि म्हणून मी सुखी आहे, असं जे आपण सर्वसाधारण व्यवहारामध्ये बोलतो त्यावेळेस इथे एक वाक्य असतं की ही वस्तू आहे. ती जर नसेल तर कल्पनेमध्ये माणूस सुखी होत नाही, तर प्रत्यक्ष आहे असं म्हणतो. पण आहे म्हणजे काय ह्याचा आपण जर विचार केला तर आहे म्हणजे ती वस्तू नाहीये, तर त्या वस्तूच्या निमित्ताने तो आत्मतत्वच आहे. आहे म्हणजे अस्तित्व, आहे म्हणजे कधीही नाश न होणार. वस्तू जी आहे त्याचा नाश होत असतो, पण वस्तूच्या निमित्ताने वस्तूचा अस्तित्वाचा आभास दाखवणारे जी तत्व आहे ते तत्वच आत्मतत्व आहे. त्यामुळे आपण आत्म्याला धरूनच सगळ्या वस्तू आहेत. आत्मतत्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे. प्रत्येक वस्तूची प्रतीती आणि अस्तित्वाचा आभास सुद्धा त्या आत्म्याच्याच अस्तित्वामुळे आहे, हे या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे इतर वस्तू प्रिय असणं याचा मूळ अर्थ काय इथे सांगितलं आहे की इतर वस्तू मूळ अस्तित्व प्रिय असणं म्हणजे आत्मतत्वाची प्रियता आहे. कारण ती वस्तू नष्ट होते पण ती प्रियता राहते. आणि ती प्रियता कोणामुळे राहतं तर ती आत्मतत्वाला धरून असल्यामुळे, जे अविनाशी आहे, अखंड आहे, अनादी अनंत आहे, कालातीत आहे आणि ज्याला आपण असं म्हणू शकतो की ज्याचा आनंद कधीही न संपणारा असा आहे. असं काय आहे तर एकमेव अद्वितीय आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वाच्या निमित्तानेच आपल्याला वस्तू आवडायला लागतात. म्हणून पण ती वस्तू नसते, तर ते त्या ठिकाणी आत्मतत्वच असतं. हा ह्या ठिकाणी या पुढच्या मंत्रामध्ये हे जे पहिले संवाद दाखवलेत ते या ठिकाणी सांगितले. तेव्हा असं तुम्ही समजताय तो दोष नाही आहे, कारण आत्म्यास सोडून अन्य कोणतीही वस्तूच नसते. आणि जर वस्तू होत असेल तर ती आत्मज्ञानानेच त्याचे ज्ञान देखील न होता. परंतु अन्य वस्तू तर आहेच ना, तर आत्माच सर्व काही आहे. ते आहे जे वाटतं, जी वस्तू आहे, व्यक्ती आहे, आपल्या प्रिय असणारी व्यक्ती आहे हा जो शब्द वापरला आपण, तर ती व्यक्ती नसते, तर त्या ठिकाणी ते आत्मतत्वच आहे म्हणून आहे या शब्दावर आपण जोर देतो. पण खरोखर ते असल्यासारखी वाटते, ती नसते. मग काय आहे तर तिथे आत्मतत्व आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून अन्य वस्तू तर आहेच ना, तर आत्माच सर्व काही आहे. आणि म्हणून आत्म्याचे ज्ञान होण्यावर सर्वाचे ज्ञान होऊन जात असते.
म्हणून आत्मा सर्व काही सर्व कशा प्रकारचे आहे ह्याच्यावर आता श्रुती हे पुढचा 6वा मंत्र सांगते आहे. तो अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा 6व्या मंत्रामध्ये काय म्हणजे मंत्र काय आहे ते पहिल्यांदा पाहूया आणि मग त्याचा अर्थ काय ते पाहूया. ब्रह्मणम परादानो अन्यत्रात्मने ब्रह्म वेदक्षत्र क्षत्रम तम पराद्यात दाद्यो अन्यत्राद्यत आत्मनः क्षत्रम वेद लोकास्थम परादुर्योन्यत्राद आत्मनो लोकान वेद देवास्था परादुर्योन अन्यत्रात आत्मनो देवान्वेदम भूतानीतम परादुर्योन्यत्रात्मनो भूतानि वेद सर्वां तु परादुर्योन्नस्त्रामे आत्मनो सर्ववेद वेदेदम ब्रह्मेदम क्षत्रिय में मिमे लोक इमे देव इमानी भूतानी दम सर्व यदय आत्मा हा. आता अर्थ काय बघा. ब्राह्मण जाती त्यास परास्त करून देते म्हणजे ती अन्य वस्तू ही आत्म्याशिवाय आहे असं कोणी निवेदन केलं तर जात ब्राह्मण वर्णातले लोक त्याचा पराभव करतात की हे तुझं म्हणणं खोटं आहे हे सांगतात. ब्राह्मण जातीस आत्म्यास भिन्न जाणत असतो. जे 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 लोक ब्राह्मण जातीसच आत्म्यापेक्षा भिन्न आहे असं समजतो त्या ठिकाणी ब्राह्मण त्यांना पराजित करतात. क्षत्रिय जाती त्यास परास्त करून देत असतात. जे क्षत्रिय जातीस आत्म्यापेक्षा भिन्न पाहत असतो लोक त्यास परास्त करून देत असतात. जो लोकांना आत्म्यापासून भिन्न पाहत असतो देवगण त्याला परास्त करून देत असतात. आणि देवतांना आत्म्यापासून तो भिन्न पाहत असतो. भूत त्यास परास्त करून देत असतात. जे भूतास आत्म्यापासून भिन्न पाहत असतात सर्वच त्यास परास्त करून देत असतात आणि सर्वांसच तो आत्म्यापासून भिन्न पाहत असतो. तेव्हा या ब्राह्मण जाती क्षत्रिय जाती हे लोक हे देवगण हे भूतगण आणि हे सर्व काही देखील हे सर्वच्या सर्व हे एकमेव आत्माच आहे असा या ठिकाणी सिद्धांत मांडला आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की ब्राह्मण जाती त्या पुरुषास परास्त करून देत असतात. कोणास जे आत्म्यापासून भिन्न आत्मस्वरूपास सोडून अर्थात ह्या ब्राह्मण जाती ज्या आहेत आत्मा नाहीच असं समजून अशा प्रकारे ते त्यांना जाणत असतात. त्यास ब्राह्मण जाती हे विचार करून हे मला आत्मरूपाने दिसत आहेत त्यांना परास्त करून देत असतात. कारण की परमात्माच हा सर्वांचा आत्मा आहे. अशा प्रकारे क्षत्रिय जाती आणि लोक देव भूत आणि सर्व त्यांचे ज्यांचे इदम ब्रह्म इदम क्षत्रम इत्यादी रूपाने अनुक्रम आहे तो सर्व आत्म्यातच आहे. जो हा आत्मा की द्रष्टव्य श्रोत्रव्य इत्यादी रूपाने प्रकरण प्राप्त करत असतात. कारण की सर्व काही आत्म्यापासूनच उत्पन्न होत असते. ते सर्व काही ते आत्म्यामध्येच लीन होत असते आणि स्थितमध्ये देखील आत्मस्वरूपच असतं. आत्म्यास सोडून उपलब्ध न होण्याच्या कारणे सर्व काही आणि सर्व काही हे एकमेव आत्मतत्वच आहे असा हा महत्वाचा सिद्धांत या ठिकाणी या 6व्या मंत्रामध्ये आपण पाहिलेला आहे. हा ही भूमिका ही धारणा जर आपण ठेवली तर आपल्या अनेक प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी मिळू शकतात. तेव्हा हा 6वा मंत्र संपला. आता आपण 7वा मंत्र बघूया. सर्वांची आत्मस्वरूपामध्ये ग्रहणात दुंदुभी शंख आणि वीणेचा दृष्टांत. आता हे 3 वाद्यांचा दृष्टांत दिलेला आहे की ज्याच्यामध्ये ही आत्मस्वरूपाचं जी संकल्पना मांडली आहे की प्रत्येक वस्तूमध्ये ते आत्मतत्वच आहे. ती वस्तू आहे हा आभास आहे आणि त्याचं प्रत्यक्ष जे काही ज्ञान आहे ते म्हणजे त्या ठिकाणी आत्मतत्व आहे. तर हे सिद्ध करण्याकरता किंवा हे समजावून सांगण्याकरता आता हे तीन तीन दृष्टांत त्या ठिकाणी दिलेत. त्यामध्ये दुंदुभी शंख आणि वीणा हे 3 वाद्य आहेत. त्या वाद्यांचा ह्या ठिकाणी इथे दृष्टांत दिलेला आहे. तेव्हा ते विवेचन करण्याच्या आधी प्रश्न विचारला की परंतु ह्या समयी स्थिती कालात हे सर्वच आत्मा आहे असे कशा प्रकारे ग्रहण केले जाऊ शकते हा प्रश्न आहे. की हे तुम्ही सांगताय पण त्याला हे समजून कसं घ्यायचं आपण हे आपल्याला लक्षात कसं येईल असा हा प्रश्न आहे. तेव्हा त्याचं उत्तर सिद्धांतांनी दिलेलं आहे की तो असा आहे की सर्व चिन्मात्राची अनुवृत्ती होण्याच्या कारणाने सर्वांची चित स्वरूपताच असते असे जाणल्या जात असते. या विषयामध्ये दृष्टांत दाखवला जात असतो किंवा जात आहे की ज्या ज्या स्वरूपाच्या भिन्नतेचे ग्रहण केल्या जाऊ शकत नाही तो तद्रूपच होत असतो असे लोकांमध्ये पाहायला गेले आहे. तेव्हा आता ह्या संदर्भामध्ये हा 7वा मंत्र आहे आणि तो 7वा मंत्रचं विवेचन असं आहे की तो सर्वत्र सर्वव्याप्त तो आत्मतत्व आहे. तेव्हा या वस्तूमध्ये आपण मुळातून ते काय आहे आणि काय दिसतं ह्याचा भेद समजून घेऊन अंततः त्याचा निष्कर्ष आपल्याला काढणं आवश्यक आहे की सर्वत्र जो आहे तो एकमेव आत्मतत्वच आहे.
तेव्हा मंत्र असा आहे तो आपण पाहूया की स यथा दुंदुभेर यन्यमानस्य न बाह्याश न बाह्यांग शब्दांग शक्नुयाद ग्रहणाय दंदुभेस्तु ग्रहणेन दुंदुभ्याघातस्य वा शब्दो गृहीतः. अर्थ असा आहे की तो जो दृष्टांत असा आहे की ज्या प्रकारे ताडण केल्या जात असते, परंतु दुंदुभी अथवा दुंदुभीच्या आघातास ग्रहण करण्याने त्याचा जो शब्द आहे तो देखील ग्रहण केला जात असतो. तेव्हा तो शब्द आणि ती दुंदुभी म्हणजे मृदुंग, मृदुंगाच मधून निघणारे शब्द आणि ते शब्द आणि तो मृदुंग या दोघांमध्ये अभेद्यता आहे. तुम्ही जेव्हा शब्द निघतो तेव्हा तुम्ही काय म्हणता की ह्या मृदुंग अत्यंत उत्तम आहे, त्याच्यामध्ये त्याला चांगला बसवलेला आहे, त्याला ताण व्यवस्थित दिलेला आहे कातडीला, आणि मध्ये जे त्याच्यामध्ये जे आपण हे टाकतो काही काय वस्तू त्या वरच्या वादी ज्या आहेत त्या वादीला ताण देण्याकरता, तर त्या सर्व यथोचित त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याचा ताणही व्यवस्थित आहे, त्याचा कातडीचा ताणही व्यवस्थित दिलेला आहे, मधली शाई पण व्यवस्थित आहे. आणि मग त्याच्यातून तो वाजवल्यानंतर जो ध्वनी येतो, तर तो ध्वनी हे प्रतीक आहे, त्याचं प्रतिनिधित्व आहे त्या, म्हणजे मृदुंग कसा आहे दाखवण्याकरता तो ध्वनी बाहेर येतो. आणि ध्वनी जो आहे तो कसा आला त्याच्यावर तो मृदुंग कसा आहे हे आपण पाहतो. आणि अशा प्रकारे मृदुंग आणि तो ध्वनी ह्या दोघांमध्ये अभेद्यता आपल्याला लक्षात येते. असा हा विषय आहे या ठिकाणी. त्यामुळे इथे मृदुंग म्हणजे दुंदुभी, त्या दुंदुभीवर जो आघात केलेला आहे त्याच्यामध्ये जो शब्द निर्माण झालेला आहे, त्या शब्दाच्या निमित्ताने आपण दुंदुभीचाच आपण अध्ययन करत असतो, असा त्याचा हे मूळ अर्थ आहे. त्यामुळे दुंदुभी आणि शब्द म्हणजे आत्मतत्व आणि पूर्ण जगत, ह्या जगतामध्ये तेच आत्मतत्व आहे. तेव्हा जगताचा अनुभव घेत असताना आपल्याला मुळातून ते काय आहे, कसं आहे आणि त्याचा आनंद काय आहे हे आपल्याला हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि तो जो समजून घेईल त्याला पूर्ण जगताचं ज्ञान पूर्ण होईल. हा ह्या ठिकाणी ही दिशा दिलेली आहे. तेव्हा या मंत्राचा अर्थ आपण पाहिला. आता याचा आशय काय हे आपल्याला पाहायचं आहे. तो आपण आता पुढच्या रविवारी बघूया. पुढच्या रविवारी हा संबंध जो 7वा मंत्र आहे याच्यावर आपण अध्ययन करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.